नमस्कार सगळ्यांना। आज मी खूप लवकर उठली, म्हणजे साधारण 7 वाजता। लवकर म्हणजे माझे 7च असतात, त्याच्यापेक्षा आधी मी क्वचितच वर्षातून एखादा उठत असेल। असे आवाज चालू राहतात सकाळी उठल्यानंतर। तर आज मी का लवकर उठली तर स्वानंदी उठली होती थोडीशी, तिने कुक केलं आणि मी उठली, मग तिला झोपवून वगैरे दिलं, कारण तिचा उठायचा टाईम थोडासा लेट आहे, 8ला वगैरे 8:30ला उठते ती। तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि दुसरी आणि मी खूपच खुश आहे। उठल्यानंतर मला एकदम आठवलं की आज आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे। तसं तर आधीपासूनच आठवत होतं, पण उठल्यानंतर आठवलं। तर माहीत नाही का, पण झोपच नाही लागली मला, उठूनच गेली आणि व्हिडिओ स्टार्ट केला। खूप छान वाटत आहे। आता माहीत पडेल काय होते दिवसभरात। आमच्या काही एवढं काही मला नाही वाटत काही करणार, असंच काहीतरी आता माहीत पडेल। ओके, तर चला मग काय काय होते आजच्या दिवसामध्ये ते तुमच्याशी शेअर करेल, कारण आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी। चला, आता नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्त हेअर वॉश केला आणि माझ्या आईने बघा केस कट करून दिले माझे, 2 इंच केस कापून टाकले दिले। तर आता माझ्या अहोंनी मला सरप्राईज दिला एक, ते म्हणजे त्यांनी मला सांगितलं की आपण बाहेर जाऊ फिरायला। तर आम्ही तिथेच चाललोय आता। नाश्ते वगैरे केले, स्वानंदी झोपलेली आहे, बस ती उठली की लगेचच निघू। बाकी सगळी तयारी झालेली आहे, मी पण केस वाळवून घेते थोडेफार। आता झालं 12 वाजत आलेलं आहे, पटापट करायला लागते, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की निसर्गरम्य वातावरणात वगैरे जाऊ। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हिंगणघाटच्या आजूबाजूने कोणतंच निसर्गरम्य वातावरण नाही आहे, कोणतंच नाही, बकवास एरिया म्हणू शकतो। आणि खूप उन्हाचं जास्त आणि थंड हवेचं कमी आहे इकडे। तर असो, चला मग आता जाऊ आपण। आणि केस बघा माझे किती कट केले, कमरीच्या खाली गेले होते आणि माझ्या आईने एवढे कट करून टाकले। चला मग पुढे काय होते तर तुमच्याशी शेअर करते। माझा स्वानंदा उठलेला आहे आणि उठून आम्ही फक्त त्याचे हातपाय तोंड पुसले आहेत आणि त्याला तसंच घेणार आहोत सोबत, हो ना पिल्लू? तसंच घेणार आहे सोबत। आम्ही आता लसणपूरला चाललेला आहो। झाले माझे केसही वाढत आले आणि भरपूर वेळ झालेला आहे, 12:30 वाजून गेली आणि चहा पिणं चालू आहे, चहा। तर चला मग आता तिथेच भेटू। हंबा बघ चालू आहे बघ, हंबा फायनली पोचलो आम्ही आणि इतकं छान वाटत आहे, खूपच छान। इकडे खूप मस्त जंगल आहे, जिकडे की आम्ही गेलेलो नाही आहे, मला आज जायचं। खूप छान, इथे भरपूर अशा केळीचे झाडं पण आहे। याच्या आधीचा लसणपूरचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देते, तुम्ही बघू शकता तो लसणपूरचा आपला ब्लॉग। तर चला मग आता जेवणाची ऑर्डर इथे 1 तासाआधी द्यायला लागते, तर आई तिथेच गेली आहे जेवणाची ऑर्डर द्यायला। तर चला आता स्वानंदी काय म्हणते बघू। खूप हॅप्पी आहे स्वानंदी, खूप जास्त। आल्यानंतर जेवण चालू आहे, तर स्टार्टिंगला आम्ही जेवायला झालेला आणि स्वानंदी बघा मीठदाणी सोबतच खेळत आहे। इथे स्वतःची ताटं वगैरे स्वतःलाच धुवावे लागतात, खूप छान पद्धती आहे। कसं नाही करू पिल्लू, हे लाव त्याला, लाव हे त्याला लाव। स्वानंदीचं असंच काही चालू असतं। मी ही स्वानंदीसाठी सोजी घरूनच आणली होती। इथे छान मस्त मसाला छाछ आहे, ताक आहे मसाला, आणि हे बघा अप्रतिम जेवण आहे, अप्रतिम, खूपच टेस्टी जेवण आहे। आणि स्वानंदी मॅडम जेवण चालू आहे। ताक आवडलाय स्वानंदीला खूप जास्त,
आणि हे माझे आहो आले हँडवॉश करायला. बद्दकवर बसते का माझी स्वानंदी? हा पाहिजे गरम अशी नाही नाही ना. फिरव मग. आई मला हॅपी ॲनिव्हर्सरी असं काही म्हटलं नाही. म्हणा मग काय तुमच्या भाषेत म्हणा, तुमच्या शब्दात म्हणा, कशा प्रकारे तुम्ही जाहीर करता. आज आपलं आजच्या दिवसाला लग्न झालं होतं. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. लग्नाच्या लग्न वाढदिवसाच्या. अच्छा. अधिक मस्त निसर्गरम्य वातावरण आहे इथे लसणपूरला. मस्त आम्ही थोडं एन्जॉय करायला आलो होतो, घरी बोर मारून आलो. तर आज म्हटलं लग्न झालं होतं, आपलं ॲनिव्हर्सरी आहे, तर आज बायकोच्या मनानं कुठेतरी फिरायला चला. माझी तर इच्छा तिकडे होती जायचं, वॉटर पार्क मध्ये. ही तर तुमची इच्छा होती लसणपूर. वॉटर पार्क मध्ये भरपूर दूर होता आणि वेळ लागला असता बरोबर, त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला. आई बघा कुठे गेली. मस्त पाण्यात झोके देत आहे. ये म्हणजे आहो थोडा जास्त ऊन राहिला. द्या मग बाबा 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 मग चालू या. द्या ना हो बाबा. थकले काय बाबा? थकले बाबा आले. बाबा मग चाल हळू हळू म्हटलं. घ्या झोका घ्या झोका घ्या ना. सुटायची भीती वाटते. त्या बघा मॅडम कशा खेळत आहेत. खिडकीच्या पलीकडून आहे स्वानंदी मॅडम आणि अलीकडून आहे आई. असं काहीसं खेळणं चालू आहे यांचं. आणि ही आहे ध्यान रूम आहे ही. आणि माझे आहो बघा थोडेसे रेटले. खूप मोठा हॉल आहे. जेवण झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स व्हायला आम्ही इथेच आलो. खूप छान वाटलं इथे आल्यानंतर, एकदम रिलॅक्स वाटलं. आणि जास्त काही गर्दी वगैरे नाही आहे ही इथे, कारण संडे वगैरे संडे सॅटर्डेला असते गर्दी. आता काही गर्दी नाही आहे. आणि हे देव आहे तिथे. बरं वाटत आहे, छान वाटत आहे. आता असंच थोड्या वेळाने गार्डन वगैरे फिरू आणि मग मस्त संध्याकाळ होत आली की निघून जाऊ. असा झाला आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस, असाच चालला आहे. तर माहीत पडते संध्याकाळपर्यंत आणखी कसं जाते. तर अशा काहीशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आलेलो आहोत. या भत्तूला का माझ्या नुसतं फिरायला पाहिजे. या भत्तूला नुसतं फिरायला. अगं स्वानंदी, आहे स्वानंदी, काय तोडत आहे पिल्लू तू? नाही तोडू नाही. कुठे चालला स्वानंदा? कुठे चालला? आम्ही चहा पित आहे. हे बघा जाहोला चहाशिवाय जमत नाही. आणि हे बघा था था करत आहे. चहाला था म्हणते माझी स्वानंदी. था था. आम्ही लसणपूर येथे गेलो होतो आणि तिथे खूप मोठी अशी गौशाला आहे. हे बघू शकता तुम्ही. कमीत कमी 500 ते 700 गाया आहेत तिथे, असं आम्हाला सांगण्यात आलं तिथे. आणि इतक्या गाया चरून आल्या नव्हत्या त्या, म्हणजे चरायला गेल्या होत्या आणि नंतर आल्या होत्या त्या 5-6च्या दरम्यान त्यांच्या गोठ्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही 500-600 गायांची अशी धुमाकूळ चालू होती. आणि बरोबर गाया जिथे जायचं तिथेच चालल्या होत्या. बरोबर त्यांना त्यांचं ठिकाण माहीत होतं. खूपच छान वाटलं. स्वानंदीला तर एवढ्या सगळ्या हंबा बघून खूपच आनंद झाला. लसणपूरला गौशाला म्हणूनच ओळखलं जाते. हे जे बाकीचं त्यांनी केलेलं आहे, हे वाढ केलेली आहे त्यांनी त्या देवस्थानी. बाकी तिथे गौशाला आहे, तर दान पुण्य वगैरे सगळे लोक जे करतात ते गौशालेलाच करतात. आणि तिथे समोर मोठं असं शंकरजीची मूर्ती आणि हनुमानजीची 15-15 फुटाच्या मूर्त्या आहेत तिथे. आणि त्याच्यानंतर खूप छान अशी ही सुद्धा आहे
महादेवाची पिंड, आम्ही तिकडे गेलो मग नंतर पाया पडायला. आणि स्वानंदी बघा कशी तिच्या बाबाच्या खांद्यावरती बसली होती आणि ती खूपच जास्त एन्जॉय करत होती त्यांच्या खांद्यावरती बसून. आणि तिच्या बाबांनी तिला मस्त खांद्यावर घेऊन गेलो आम्ही. साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर होतं ते, तर आम्ही पैदलच गेलो, गाडी काही नेली नाही. तर स्वानंदीला मस्त तिच्या बाबांनी घेतलं होतं. आणि जाता जाता मस्तपैकी आम्हाला बोराचे झाडं लागले आणि त्या बोराच्या झाडाला मस्त बोरंसुद्धा होते, तर ते सुद्धा तोडले आम्ही. आणि दुरूनच मस्त 15-15 फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत शंकरजीची आणि हनुमानजीची, ती सुद्धा दिसत होती. स्वानंदी खूप कुतूहलाने बघत होती, ते लांबून दिसत होते तेव्हा, पण जवळ गेल्यानंतर त्या खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. नाचून राहिली ते कसे सैराट पिक्चरात ते रेल्वेच्या आवाजावर नसतं, हापशीच्या आवाजावर नसते का? बाय कर ना. बाबा सानू माझ्याकडे बा. बाबा बाबा
इकडे बाय कर तू, इकडे बाय कर, बाय कर, बाय कर. आम्ही आलो लासनपूर वरून, आम्ही आलो तर लगभग 6:45 वाजले होते आणि घरी आलो. स्वानंदी झोपली होती मस्त गाडीमध्ये आणि जस्ट उठली. तर 7:30 वाजलेले आहे आणि छान वाटतं आता. बरं बिल्लू, दिवस छान गेला आजचा. अशी आहे ही मूर्ख, म्हणून असं नसते करत. तुला किती सांगू मी बाळा, नसते कळत ना मग असं. अगं व्हिडिओ बघ ना तू, व्हिडिओच्या कडे कॉन्सन्ट्रेट कर ना. हा बाय कर सगळ्यांना, बाय. तर चला आता असा आजचा काहीसा दिवस गेलेला आहे आणि आता पुढे काय होते तेही तुम्हाला दिसेलच. काहीतरी स्पेशल वाटते अधिक आणि स्वानंदीमुळे आहे. माझ्या स्वानंदीमुळे सगळं काही स्पेशल झालेलं आहे माझ्यासाठी. हो ना पिल्लू? थँक्यू. माझी पोगे थँक्यू. तर आम्ही आलेलो आहो आता लसनपूर वरून आणि यांनी अचानकच म्हटलं मला की बाहेर जेवायला वगैरे जाऊ. तर आता बघू काय होते. केक कटिंग वगैरे काही होईल तर मी शूट करून तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला पुढे काय होते ते बघू. माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे. मी अशी काहीशी तयार झालेली आहे आणि केक पण आलेला आहे. खरं सांगते विश्वास नाही होत आहे की माझ्यासाठी एवढं मोठं सरप्राईज होईल म्हणून. कारण मला विश्वास म्हणजे खरंच नाही होत आहे की एवढं मोठं असं सरप्राईज होईल. आणि खरोखर होत आहे हे सगळं काही. माझ्यासाठी तर स्वप्नच आहे हे सगळं. आणि केक पण आलेला आहे, फ्रीजमध्ये ठेवलेला आहे सध्या तरी. थोड्याच वेळात ओपन झाल्यावर तुम्हाला दाखवेलच. तर अशा प्रकारे मी तयार झालेली आहे आणि बस आता पटकन खुर्च्या वगैरे लावून घेते आणि केक कटिंग करते आणि जेवायला पण जायचं आहे रेस्टॉरंटवर. मला खरंच विश्वास नाही होत आहे. तर चला वर्तमान काळात येऊया आणि पटकन तयारी करून घेते. अशी छोटीशी तयारी केली आहे मी बघा. कारण वेळेवर मी पण काय करणार, मला एवढं मोठं सरप्राईज मिळालं तर. तिथे आम्ही दोघं जण बसू आणि इथे केक. ओके, आता तुमच्यासोबत मी माझे मनोगत व्यक्त करते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचे. सकाळी जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता काढणं तेव्हा मला 0% असं अंदाजा होता की असं काहीसा माझा दिवस जाईल. मी म्हटलं नॉर्मल डे जसा असतो माझा सेम तसंच काहीतरी होणार आहे. असं काहीच विचार केला नव्हता मी आणि मला काहीही माहीतसुद्धा नव्हतं. अनएक्सपेक्टेड होतं सगळं काही. आणि उठल्यानंतर थोड्याच वेळात नाश्ता वगैरे झाला आणि त्यांनी अचानकच म्हटलं माझ्या आहोंनी की चल बाहेर जाऊया फिरायला म्हणून. आणि नंतर आम्ही फिरायला गेलो. फिरून आल्यानंतर मग फिरता फिरता आम्ही लसनपूर येथे गेलो होतो. ते साधारण 20 ते 21 किलोमीटर आहे हिंगणघाटवरून. आणि तिकडून मग आम्ही संध्याकाळच झाली आम्हाला, कारण आम्ही 12, 12:30, 1च्या दरम्यान गेलो आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर भरपूर असं दमल्यासारखं वगैरे झालं होतं आणि मी एकदमच असं म्हटलं की काय स्वयंपाक करावं वगैरे. तर त्यांनी लगेचच म्हटलं की बाहेर जेवायला जाऊ आणि माझ्यासाठी ते डबल टिबल सरप्राईज झालं. आणि ते अगदी बाहेर गेले नाही, त्यांनी मला विचारलं की घरीच केक कट करायचा की रेस्टॉरंटमध्ये जायचं. तर मी तेव्हा पण शॉक झाली. ते तर माझ्यासाठी तिसरं सरप्राईज झालं. तर मी म्हटलं घरीच करूया, कारण की रेस्टॉरंटमध्ये तरी एवढं आपण शांततेने नाही करू शकत. म्हणून मी त्यांना म्हटलं घरीच केक कटिंग करूया. तर ते लगेचच गाडी घेऊन गेले आणि केक घेऊन आले आणि छान मस्त मी घरी तयारी केली आणि केक कटिंग केली. आम्ही केक कटिंग झाल्यानंतर साधारणतः 8:30 पावणे 9च्या दरम्यान आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. असा फुल डे मस्त माझा डेचा रुटीन झालं आहे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. पण तुम्हाला खरोखर सांगते माझे मिस्टर मला एवढे सरप्राईज देतील मी जीवनातही विचार केला नव्हता. कारण त्यांचं नेचरच एवढं सरप्रायझिंगली आहेच नाही. म्हणजे ते कोणाला एवढं सरप्राईज वगैरे देतील असं आहेच नाही. मी एवढे वर्ष झाले आता त्यांना ओळखते पण त्यांचं असं नेचरच नाही आहे. पण त्यांनी खरोखर दाखवलं की मी त्यांच्यासाठी किती स्पेशल आहे. आणि त्या स्पेशल दिवशी, कारण की मागच्या वर्षी अगदी माझे डिलेवरी होऊन 2 महिने झाले होते आणि तेव्हा आम्ही काहीच केलं नव्हतं. साधा केकसुद्धा कट केला नव्हता. आणि ती तर माझी फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती आणि ही सेकंड होती तर खूप स्पेशल झाली.
पुढच्या कशा होतील काय होतील ते तर मला माहीत नाही, पण ही जी आहे दुसरी ॲनिव्हर्सरी माझी जीवनभर माझ्या लक्षात राहील, जीवनभर. कारण की ती स्पेशलच तेवढी बनवली माझ्या मिस्टरांनी. फक्त वाईट इतक्या गोष्टीचं वाटत आहे की मी त्यांना काहीच गिफ्ट दिलं नाही. आणि खरं सांगते मी सध्या बेरोजगार आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे. आय जस्ट होप की तुम्ही जर मला मदत केली तर मी यूट्यूबमधून काहीतरी पैसे कमवू शकेल. सो मदत करा मला. केक कटिंग झालेली आहे, भरपूर फोटो काढले जसे की तुम्ही बघू शकता. मला तर माहीत नाही कसा व्हिडिओ निघाला, मला तर माहीत नाही कसा व्हिडिओ निघाला, कारण की इकडे फोटोची धून होती आणि ते केक कटिंग वगैरे. आणि स्वानंदी मॅडम माझी बघा ठुम्मू ठुम्मू चालत आहे माझी पिल्लू, तर आता खूपच छान चालायला लागली आहे ती. तर झालं, खूप छान वाटत आहे. चला आता रेस्टॉरंटवर चाललो आहे आम्ही जेवायला, तर बघू तिथे काय होते. हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9 वाजून गेलेले आहेत आणि स्वानंदीचा महत्त्वाचा झोपीचा टाईम येते मग लवकरच, म्हणून पटकन जाऊन पटकन येण्याचा आम्ही विचार केलेला आहे. आणि तसं झालं पाहिजे, नाही तर मग तिथे ऑर्डर वगैरे यायला भरपूर वेळ लागते. सो चला पटकन जाऊ. मोबाईल असा मोबाईल लावायला. वा, इथं लाईटाच्या खाली बसा ना, बसा ना. आजच आल्या वाटते तुम्ही, याच्या आधी तर आल्या होत्या तुम्ही. कसं वाटलं इथे येऊन? अगं स्वानंदी कशी बसली पिल्लू, तू किती छोटी आहेस माहिती आहे तुला? ह्या करता ती. बापरे किती स्ट्रेट बसली आहे ती, किती कॉन्फिडन्सने बसली. बापरे स्वानंदी, तो पाळणा तो नाही आहे पिल्लू, तो सेफ्टी वाला नाही आहे. नाही नाही त्याच्यावरून घसरून जाईन बरं, नको बरं तू. आई सांडून बी राहिलं इथं जवान, ते खेळायसाठी तर तिथं बांधती कशी करून तिच्याकडे काय बोललो तुम्ही? दे ना एक घास तिला जरा. आजचा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आजचं खूप मोठं सरप्राईज होतं, माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं आणि तुमच्यासाठी पण सरप्राईज होतं. तर माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता, कारण मागच्या वर्षी तर माझं बाळ खूपच छोटं होतं जेव्हा आमची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा. आणि ती इतकी छोटी होती, काहीच केलं नव्हतं, काहीच नाही. मला असं वाटलं होतं यावर्षी पण तसंच असणार, काहीच नसणार. पण खूप छान असं सरप्राईज मिळालं, खूप माइंड फ्रेश झाला माझा. आणि खरोखर असं वाटलं की आपण कोणातरी साठी स्पेशल आहोत आणि खूप छान वाटलं. तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ. मला कमेंट करा की कसा वाटला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्यू.